नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध भाजपचे आत्मदहन आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग। इस्लामपूर शहर आणि परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे असा थेट आरोप करत आक्रमक झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली। एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हा राडा झाला। जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं। गेल्या 15 दिवसापासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवलं होतं। त्यामध्ये 24 मार्च पूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली होती। बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा पवार यांनी दिला होता। गुन्हेगारी वाढलेली आहे। नशेचं पान, अवैध धंदे, मटका जुगार जर तुम्ही इस्लामपूर शहरामध्ये कुठेही बघितलं शिराळा नाक्यावर वगैरे तर एवढे ते पान खाऊन मुलं बसलेले असतात। तिथून मुलींना जाण्याची पण सोय नाही आहे, मुली पण तिथून जाऊ शकत नाही। मग दिवसाढवळे हे असं होत असेल तर याला कारणीभूत कोण आहे? पोलीस निरीक्षक असून इथे तुम्ही PA असून AP असून तुम्ही इथे काय करता? तुम्ही लक्ष का देऊ शकत नाही इस्लामपूर शहरामध्ये? याच्या अगोदर इथे असं कधीच होत नव्हतं, कधीच। त्याच्या आणि आम्ही 8 दिवस झाले निवेदन दिले तर त्याच्यावर आम्ही DYSP साहेबांना निवेदन दिले, पोलीस स्टेशनला संजय हरुगडे साहेबांना निवेदन दिले। संजय हरुगडे साहेब तिथे गेल्यानंतर अजिबात कोणतीही तक्रार घेत नाही, त्याच्यावर कोणीही तिथे जाऊ दे तक्रार देण्यासाठी ते कधीही त्याच्याकडे लक्ष देत नाही। हे असं का? ते आल्यापासून इथे गुन्हेगारी वाढलेले आहे इस्लामपूर शहरामध्ये। आम्ही निवेदन दिलं होतं इस्लामपूर पोलीस स्टेशनला। मटक्याचं प्रमाण किंवा जुगार, गुटखा, नशेचे पान ह्याकडे लहान मुलं खूपच हे झालेले आहेत। त्यामुळे थोडंसं पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे। इस्लामपूरच्या पोलिसांचं लक्षच नाही आहे। त्यामुळे सगळ्या महिला आम्ही आज बाहेर पडून एक निवेदन दिलं आहे की शहराला हे मटकाबंदी पूर्ण झालं पाहिजे। पण हे अनेक दिवस या शहरामध्ये मटक्याची जवळजवळ शिरा आणि वाळवा तालुक्यामध्ये 2000 खोके या ठिकाणी इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या माध्यमातून उभा राहिलेले आहेत। बुकी माध्यमातून अनेक तरुणांना बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी ज्यांना संरक्षणासाठी नेमलंय त्यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे आणि या ठिकाणी अवैध धंद्याला प्रोत्साहन दिलेलं आहे। याचे पुरावे सुद्धा आम्ही दिलेले आहेत। आमच्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं की आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहे। आज मला आश्चर्य वाटतंय, राज्यात सरकार आमचं, केंद्रात गृहमंत्री आमचे, असं असताना त्याचे जिल्हा पोलीस दाद घेऊ शकत नाहीत। कदाचित त्यांना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हिसका माहीत नसेल। टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होईल। जिल्हा पोलीस प्रमुखांनी कशासाठी इथला PI संजय हरुगडे यांना संरक्षण दिलंय? एवढ्या लोकांच्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। आमच्या सरकारची या शहरात बदनामी करण्याचं काम संजय हरुगडे करत असताना जिल्हा पोलीस प्रमुख कसे काय स्वस्थ बसू शकतात याचं मोठं आश्चर्य वाटतं। आत्मदहनाची माहिती आम्ही राज्याचे भाजपचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिलेले आहे। 5-1 मिनिटं या ठिकाणी आम्ही वागणार आणि जर SP साहेबांना वेळ नसेल आमच्याशी या ठिकाणी फोनवर बोलाय तर आम्ही तोपती सर्व आत्मन या ठिकाणी करणार आणि याची सर्व जबाबदारी पहिल्यांदा या शहराचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, त्यांच्या DBची टीम आणि जे सहभागी आहेत पोलीस ते या गोष्टीला कारणीभूत ठरतील।